पोलीस प्रशासनाची गांधारी भूमिका समाजहितासाठी घातक। वर्षानुवर्ष सुरू असलेली अवैध व्यवसायाची परंपरा आज अखेर कुणालाच मोडून काढता आली नाही। अवैध व्यवसाय बंद करायचा की तो चालू ठेवायचा याबाबत अद्याप पोलीस प्रशासनाला यश मिळाले नाही। पोलीस प्रशासन विभागाने ठरवले तर गुन्हेगारी क्षेत्र व अवैध व्यवसाय ते शिल्लक ठेवणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। पण पोलीस प्रशासनाचा ॲक्शन मोड कायम गांधारीची भूमिका का बजावतो याचे उत्तरच समाज हितासाठी घातक ठरले आहे। कुठे काय सुरू आहे या सर्वच घडामोडींची व सर्वच ठिकाणाची इत्थंभूत खडानखडा माहिती असलेला एकमेव विभाग म्हणजे पोलीस प्रशासन होय। प्रत्येकांना सुंदर आणि भयमुक्त जीवन जगावे असे वाटते। जनतेची आंतरिक सुरक्षा करणारा पोलीस प्रशासन विभाग जनतेच्या सुरक्षेची भिंत आहे। प्रत्येक कुटुंबाला पोलीस प्रशासन हा आपला आधार वाटतो, पण हा आधारच आज निराधार झाला आहे। सर्व काही पोलीस प्रशासनाच्या हातात आहे, पण पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केले तर सर्व काही सोन्याहून पिवळं आहे हे सांगताना आनंदही वाटतो, तितकंच दुःख देखील होतं। शासनाच्या गलेलट्ट पगारात पोलीस समाधानी नाहीत, हीच तर खरी शोकांतिका आहे। पण भविष्यात वरकमाईचा घातक अनुभव पोलीस प्रशासनाला घ्यावा लागणार आहे। आपल्या मिरज शहरात अवैध व्यवसायाची मालिका तशी खूप मोठी आहे। त्यापैकी एक उदाहरण म्हणून व्याज वसुली। या व्यवसायावर जर फोकस टाकला तर या व्याजी वसुलीचे गांभीर्य किती मोठे आहे हे दिसून येईल। धुंद नशेची सवारी, घराघरात रात्रीची वसुली, वर मागतात खुशाली। गुन्हेगारांचा चाले हा खेळ, नाही कुणालाच कुठलाच मेळ। व्याज वसुलीचा व्यवसाय समाजाला लागलेली फार मोठी कीड आहे। घराघरापर्यंत पोहोचलेल्या या व्यवसायातील वसुली रात्री अपरात्री धुंद नशेची सवारी घेऊन दहशत माजवीत वसुलीचे काम करत आहे। बळीचा बकरा बनलेल्या महिला वर्गाच्या असह्यतेचा गैरफायदा या व्यवसायात घेतला जात आहे। उघडपणे वाच्यता होत नसली तरी वसुलीच्या व्यवसायाचे गांभीर्य खूप मोठे आहे। भीतीपोटी कोणी तक्रार करीत नाहीत, हेच अवघड जागेचे दुखणे ठरत आहे। पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवणं खूप महत्त्वाचं आहे। पोलीस प्रशासनाने पहिला घाव व्याज वसुली व्यवसायावर घातला पाहिजे। त्यासाठी ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे। बचत गट चळवळ, भिशी, मायक्रो फायनान्स कंपन्या, वित्तीय संस्था, विविध कर्जाची प्रकरणे, गाड्यांचे लोन आदी क्षेत्रात गावगुंडांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे। हप्ते भरण्यासाठी टाकण्यात येणारे दबावतंत्र महिला वर्गाचे मानसिक संतुलन बिघडवीत शोषण करीत आहे। व्याजी व्यवसायात अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। या व्यवसायाला बंधन घालणं यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे। त्यासाठी पोलीस प्रशासनानं मोठं पाऊल उचललं पाहिजे। मिरज शहरातील रेल्वे प्रशासनात काम करणारा नोकरवर्ग या व्याज व्यवसायात मोठा गुरफटला आहे। मिरज शहरातील माणिकनगर, समतानगर, कोल्हापूर चाळ, बेथलहेम नगर, ख्वाजा वसाहत या परिसरातील रेल्वे कर्मचारी वर्षानुवर्ष व्याजी व्यवसायाला बळी पडलेले दिसून येतात। 2 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत या कालावधीत व्याजी व्यवसायाची वसुली सुरू असते। एजंट लोक ज्या दिवशी कर्मचाऱ्यांचा पगार बँकेतून घेतला जातो त्यावेळी बाहेर त्यांचे पैसे काढून घेतात। 10% पासून 30% पर्यंतची वसुली या ठिकाणी केली जाते। रीतसर 3% पावतीवर सह्या घेतल्या जातात। या सर्वच गोष्टींची माहिती पोलिसांना असेल की नाही याबाबतचा मोठा प्रश्न आहे। जो तो बळीचा बकरा शोधून आपापली कमाई या ठिकाणी करून ठेवत आहे। पिळवणूक फार मोठी आहे। ज्यावेळी एखादी तक्रार येते त्यावेळीच कारवाई दिसून येते। असं कुठंपर्यंत चालणार? खरे तर सर्वच बाबतीत सुरक्षा महत्त्वाची बनली आहे। मिरज शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, बस स्थानक परिसर, महाविद्यालयीन परिसर, रुग्णालय परिसर, बाजार परिसर, दारू विक्रीची ठिकाणे आदी परिसरात नशेबाजखोरांचा ऊत आला आहे। दारुडे, गांजाडी, अंमली पदार्थांचे सेवन व विक्री करणारे धुंद नशेत लूटमार करीत आहेत। हाणामारी, हुल्लडबाजी, छेडछाड, अतिप्रसंग घातक ठरू लागले आहेत। नशेसाठी वाटेल ते करणारे कमांडर आपापल्या टोळ्या नेमून लूट मारायचा धंदा करीत आहेत। प्रत्येक अवैध व्यवसाय सिस्टीमनुसार सुरू आहे। गुंठ्यावर गुंठे जागा, तोळ्यावर तोळा सोने चढविण्याची जणू स्पर्धा पोलीस प्रशासनात दिसून येत आहे। जो तो पैसा मिळवण्यासाठी बकऱ्याचा शोध घेत फिरत आहे। कुणी कुणावर वचक ठेवायचा याचा काहीच मेळ नाही।
पोलीस प्रशासनानं मिरज शहरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करायचे की नाही हा ऐतिहासिक निर्णय एकदा जनतेला सांगितला पाहिजे. अवैध व्यवसायाबाबतची जनजागृती व त्यावर उपाययोजनेची मोहीम राबविण्याचं काम पोलीस प्रशासनाने करावी अशी मागणी आता जनतेमध्ये होऊ लागली आहे. मिरज शहरासाठी मिरज शहर पोलीस स्टेशन, महात्मा गांधी पोलीस चौकी, ग्रामीण भागासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कार्यरत आहे.